आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत डॉक्टर उतरले रस्त्यावर, ट्रेमिक्स रस्त्याचे काम पाडले बंद, आदी ड्रेनेजची मागणी। शहरातील वंटमोरे कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या दरम्यान सुरू असलेल्या ट्रेमिक्स रस्त्याच्या कामाला डॉक्टरांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले। या परिसरात मोठमोठी रुग्णालये असल्याने रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज व्यवस्था पूर्ण करावी अशी ठाम मागणी करत डॉक्टरांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले। सध्या वंटमोरे कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटल दरम्यान रस्ता बंद करून ट्रेमिक्सचे काम सुरू करण्यात आले होते। मात्र रुग्णवाहिका, रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तसेच पावसाळ्यात ड्रेनेज अभावी पाणी साचण्याची शक्यता असल्याने आधी जलनिस्सारण व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। आंदोलनादरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचा आरोप करत डॉक्टरांनी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले। प्रथम ड्रेनेज नंतर रस्ता या भूमिकेवर ते ठाम राहिले। दरम्यान संबंधित काम तात्काळ थांबवण्यात आले असून ड्रेनेजची व्यवस्था करूनच पुढील काम सुरू करावे, अन्यथा महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी डॉक्टर नईम शेख, माझं हॉस्पिटल इथं आहे गेल्या 25 वर्षापासून। वंटमोरे कॉर्नर ते बाबासाहेब आंबेडकर गार्डन हा जो रोड आहे त्याला बऱ्याच दरवर्षी हा रोड खराब होतो आणि त्याची तर ड्रेनेजची व्यवस्था अजिबात नाही आहे। गेल्या कित्येक वर्षापासून हे ड्रेनेज लाईनच नाही आहे या रोडला। आमची ड्रेनेज लाईन जोडली गेली आहे, त्या पुढच्या चौकामध्ये जोडली गेली आहे, त्यामुळे ब्लॉकेज बऱ्याच वेळ होतात आणि नागरिकांना बरेच सण होतात। आता दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर शाह सर आहेत, यांचं ड्रेनेज ज्यावेळी पावसामध्ये पूर्ण बेसमेंट ड्रेनेजच्या पाण्यानं भरलेलं असतं, म्हणजे बॅक होऊन, तर त्यांचं कसं आहे की त्यांनी बऱ्याच वेळी तक्रार दिलेली आहे म्युन्सिपाल्टीमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये दिलेली आहे, लेखी तक्रार दिली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होतंय। आणि जसं रोड दरवर्षी करतात तर रोडची हाईट वाढतच चालली आहे आणि त्यामुळं बेसमेंट म्हणा किंवा सगळ्या हॉस्पिटलचे आहे ना ते खालच्या पातळीमध्ये चालले, त्यामुळं परत आणि ह्या तुंबलेल्या पाण्याची व्यवस्था बरोबर होत नाही आहे। तर आमचं एक प्रामाणिक मत आहे की ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित करावी, ड्रेनेज लाईन पूर्ण टाकावी, मोठी ड्रेनेज लाईन टाकावी, रोड 2-3 फूट खोदावा खाली आणि मग करावा। आणि जर तुम्ही हॉटमिक्स रोड केला तर ते उकरणं शक्य नाही आणि परत ते ड्रेनेज लाईन होणं शक्य नाही आहे। त्यामुळं एक तर हॉटमिक्स करायचं असेल तर पूर्ण ड्रेनेज लाईन टाकावी, रोड खाली घ्यावा आणि मग ड्रेनेज करावं, मग रस्ता करावा। ही आमची या रस्त्याला माझं हॉस्पिटल आहे, मी लहान मुलांचा बालरोग तज्ञ आहे। आमची अशी मागणी आहे की हा रस्ता चांगला व्हावाच, पण त्याबरोबर या रस्त्याच्या आजूबाजूला ज्या इमारती आहेत त्यांना ड्रेनेज लाईन मोठी हवी आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की एक मोठी ड्रेनेज लाईन रस्त्याच्या बरोबर मधून खोलवर व्हावी आणि ती वंटमोरे कॉर्नरच्या लाईनला जोडण्यात यावी, जेणेकरून फ्युचरमध्ये सगळ्यांच्या सोयीचं होईल, पाणी तुंबणार नाही। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।